मानखुर्दच्या साठेनगर परिसरामध्ये 65 महिलांचे कागदपत्र घेऊन त्यांच्या नावावर कंझ्युमर लोन काढून त्यांची फसवणूक केल्याचे समोर आले। या महिलांना त्यांच्या कागदपत्रांच्या बदल्यात 4 ते 5 हजार रुपये देण्यात आले आणि त्यानंतर या महिलांचे डॉक्युमेंट्स बजाज फायनान्स कंपनीमधील कर्मचाऱ्यांना देऊन या डॉक्युमेंट्सवर कंझ्युमर लोन काढण्यात आली। या लोनच्या माध्यमातून विविध ठिकाणी आयफोन्स खरेदी करण्यात आले आहेत। सदर प्रकरणाची माहिती मानखुर्द पोलिसांना मिळताच पोलिसांनी सुमित गायकवाड आणि राजू बोराडे या दोघांना ताब्यात घेतला आहे। हे दोघे या महिलांकडून कागदपत्र खरेदी करून त्या बदल्यात त्यांना 4 ते 5 हजार रुपये देत असत। आतापर्यंत 20,07,000 रुपयांचे लोन या महिलांच्या नावावर काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे। यासोबतच आणखी तिघांचा शोध सध्या मानखुर्द पोलीस घेत आहेत। यामध्ये बजाज फायनान्स मधील काही कर्मचाऱ्यांचा देखील हात असल्याचा पोलिसांचा संशय आहे। त्यानुसार पोलीस चौकशी करत आहेत। दरम्यान या संदर्भात लाडक्या बहिणीसारखी एखादी योजना आली असल्याचे सांगून या भामट्यांनी कागदपत्रे घेतली असे म्हटले जात आहे, परंतु पोलिसांनी असे काही अँगल असल्याचे नकारले आहे। तर या महिलांनी फसवणूक लाडकी बहीण योजना येण्याच्या आधीची असल्याचे आणि लाडकी बहीण योजनेशी संबंध नसल्याचे सांगितले आहे। इश्यू असा आहे, आमच्या मानखुर्दमध्ये साठेनगर वगैरे हा जो परिसर आहे अत्यंत गरीब लोकांची वस्ती आहे। ते या गरीब लोकांचे आधार कार्ड, आय कार्ड वगैरे जे आहेत ते घेऊन बजाज फायनान्स लिमिटेड जी कंपनी आहे जी की लोन पुरवते, आमचे जे आरोपी आहेत, हा नवीन गुन्हा मी 420चा गुन्हा दाखल केलेला आहे। त्या गुन्ह्यातील जे 2 आरोपी आहेत त्यांनी हे जे गरीब लोकांचे डॉक्युमेंट्स आहेत त्याचा बेनिफिट हा लोन मिळवण्यासाठी घेतलेला आहे आणि ते जे लोक आहेत त्यांना फक्त 4 ते 5 हजार रुपये त्यांनी पर पर्सन दिलेले आहेत आणि त्यावर त्यांनी जवळजवळ 80-80 हजार जे ॲपलचे मोबाईल आहे ते खरेदी करण्याच्या दृष्टीने लोन घेतलेला आहे। परंतु या लोकांच्या नावे कोणत्याही प्रकारचं म्हणजे त्यांना कोणताही बेनिफिट झाले नाही। 4 ते 5 हजार त्यांनी फक्त त्यांना दिलेले आहेत। तर आज बऱ्याचपैकी न्यूज वगैरे झालेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी की शासनाची लाडकी बहीण योजनेअंतर्गत फसवणूक झालेली आहे, परंतु तसं कोणत्याही प्रकारचे कोणत्याही अँगल या केसमध्ये नाही आहे। यात लिटरली बजाज फायनान्सचे जे कर्मचारी आहेत ते त्यांनी गरीब लोकांचे डॉक्युमेंट्स घेऊन त्या लोनची प्रोसेस केलेली आहे आणि यांना गरीब लोकांना कोणत्याही प्रकारे ॲपलचा मोबाईल वगैरे मिळालेला नाही आहे। साधारण किती महिला आहेत यामध्ये? जवळजवळ 60 ते 65 महिलांचे आपण जबाब घेतलेले आहेत। महिला पण आहेत, काही जेंट्स पण आहेत। 20 हा प्रकार सुरू होता। हा जवळजवळ 2 वर्षांपासूनचा हा संपूर्ण आहे। 2 वर्षाच्या पिरियडमध्ये यांनी गुन्हा केलेला आहे आणि 20,07,000ची आता सध्या आमची अमाऊंट टोटल निघते आहे। कदाचित आणखी लोक वाढू पण शकतात, कारण या माध्यमाच्या अनुषंगाने मी लोकांना आवाहन करू इच्छिते की ज्यांची या पद्धतीनं फसवणूक झालेली आहे त्यांनी जरा समोर यावं। जास्तीत जास्त आम्हाला विक्टिम्स आहेत, बळीत आहेत, त्यांना आपण मदत करू शकू। अगदी खरं आहे। याच्यामध्ये आपण आता आम्ही मानखुर्द पोलीस म्हणा किंवा मुंबई पोलीस म्हणा, एक सायबर शील्ड नावाचा आमचा एक प्रोजेक्ट असतो। दरवेळेला आम्ही दर दिवशीला एकतरी किमान कॉर्नर मीटिंग घेतो आणि लोकांना आम्ही सजग करतो की बाबा तुम्ही तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत असं कोणत्याही अननोन पर्सनला कोणत्याही कारणासाठी देऊ नका। खरोखरच तुमची आवश्यकता असेल आणि त्या डॉक्युमेंट्सवरती तुम्ही लिहा काय कारणासाठी तुम्ही डॉक्युमेंट दिलेलं आहे। हे लोक जे आहेत ते तुमच्या अनपडपणाचा, अशिक्षितपणाचा बऱ्यापैकी गैरफायदा उचलतात आणि बेनिफिट हा त्या लोकांना होतो, तुमचं नुकसान होतं। मॅडम, नेमका आता या संदर्भात किती जणांना अटक करण्यात आली आहे आणि किती नेमके आरोपी आहेत? यामध्ये 5 आरोपी आहेत, आणखीन लिंक एखाद्या वेळेला वाढू शकते। 2 आरोपी सध्या आम्ही अरेस्ट केलेले आहेत जे मुख्य आरोपी आहेत। की तुम्हाला 5,000 रुपये देणार, डॉक्युमेंट आधार कार्ड, पॅन कार्ड नेलं आणि अंधेरीला नेलं, बँकेत अंधेरीला नेलं। मग आमच्याजवळ काय मोबाईलच्या खोक्यासारखं काय दाखवलं ते आम्हाला काय उघडून काय दाखवलं नाही। जर आमच्याजवळ दिलं लगेच घेतलं, ते आम्हाला काय माहिती मोबाईल तरी ऐसा करके असं नंतर मग म्हणले तुम्हाला लोन भरायचं काम नाही की आम्ही 2-3 महिन्यात आम्ही पुरं क्रॉस करणार आहोत असं म्हणले। पुढे 40,000 मग पुढे 40,000 देणार, काहीच नाही दिलं। मेरा नाम आजरा भी है, मैं चंबर में रहती हूँ, लेकिन अभी इधर रहती है, पहला चंबर में रहती थी। लेकिन हमको वो बंसुड़े भाई ने हमको बोला था ऐसा उधर जाएगा तो तुमको पैसा मिलेगा 5,000। वो बोली मैं भी लिया हूँ, मेरा 1 महीना देखो वो भी आ गई।
वही बोली थी, लेकिन मैं आई थी, इनको बता के गया था, फिर मैं इनसे आके लिया था। हम लोग गया था उधर फिनिश मॉल में, नहीं कुर्ला में गया था, फिनिश मॉल में गया था, लेकिन हमारा हाथ में मोबाइल भी नहीं दिया था, खाली कोका दे के फोटो पकड़ा था, कोका दे के फोटो पकड़ा था। और वो हम पैसा देने के टाइम में भी हमको नहीं मालूम। और दुकान में गया था कोका पकड़ने के लिए? फिनिश मॉल में गया था। फिनिश मॉल में? हाँ, फिनिश मॉल में गया था। पहले बार गया था, मेरा एटीएम नहीं तो मेरे को वापस भेज दिया था। फिर मैं बोला था नहीं मांगता करके, फिर वापस मेरे को फोन किया था, सुमित ने भी फोन किया था, भाभी ने भी फोन किया था, फिर मैं गई थी। अभी मैं गया तो 2 ही हफ्ता वो लोग भरा, 2 महीना, तीसरा महीने का पैसा मैं भरी हूँ। फिर इनको पूछ के मैं भरी हूँ, भाभी मैं भरूँ क्या करके? भाभी बोले भरो, उससे मैं लेके देती करके। वो तो गया, मेरा लाडली बहन का पैसा पूरा गया, मेरा 1 रुपया भी मैं नहीं निकाली, मेरा पूरा पैसा जा रहा है। लेकिन मेरे को रोज फोन आ रहे उधर से, मैं क्या करूँ? मैं बोला सुमित को पूछो, सुमित अभी मेरे पास मोबाइल देगा तो मैं भरेगी, मेरे पास मोबाइल नहीं देगा तो मैं कैसे भर सकती हूँ? बिल भी नहीं, हाँ, हमको बिल भी नहीं दिया, कुछ भी नहीं दिया, हमको बात ही नहीं करने का बोला उधर, खाली लेके जाके फोटो पकड़ के मेरा साइन लेके छोड़ दिया, बस उतना ही है। लाडली बहन का जो आता ना पैसा सब निकाल के लेके चला जा रहा, वो लोन वाले सब बैंक से मेरे, क्योंकि बैंक का ही मैंने पासबुक भरी थी ना, वही पासबुक में, हाँ, तो वही चला जा रहा, मेरा आदमी का भी उसमें ले निकल जा रहा, उनका भी पगार का। हाँ, अभी फायदा क्या हो रहा हम लोग का? कुछ तो मिला भी नहीं, ऊपर से हम लोग घाटा ही हो रहा पूरा। और फोन करके हम लोग, हाँ, फोन कर करके उसमें भी उल्टा सीधा बोल रहे हम लोग को, रिकॉर्डिंग भी मैं करके रखी हूँ। पॅन बुक घेतलं, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि लाईट बिल काय होतं वाटतं अजून। आणि मला काय म्हणलं, तुम्हाला सिबिल चांगलं करून देतो, तुमचं सिबिल खराब झालं ना, तुम्हाला सिबिल करून देतो आणि तुमचं 2-3 महिन्यामध्ये लोन क्लोज करतो। तिथं बोलला, जेव्हा घेऊन गेलो अगोदर तो लोन म्हणूनच नेला आम्हाला इथून, पुन्हा त्यांनी गाडी भाडं दिलं, त्यांचं जावायला पैसे द्यायला लावले, ह्या मावशीला मला त्यांनी 500 रुपये द्यायला लावले। मला हे फसवागिरी चालू, मी त्याला बोलले, ते म्हणला तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी 3 महिन्यामध्ये सर्व काय तुमचं क्लिअर करतो। आणि पुन्हा नंतर पलटी मारली डायरेक्ट, लगी फोन बिन कुठले यायला लागले। मी त्याला बोललो बाबा आम्हाला फसवायला आलेत लोक, नाही म्हणला तुमचं मी क्लोज करतो। आणि कोणचं काय कुठल्या माणसाची पण धमकी दाखवायला लागला, मी त्याला पकडलं पण, अरे बाबा असं करू नको म्हणलं, मला 4 माणसं आम्हाला यायला जायला लागते, माझ्या घरी टीव्ही नाही आहे, टीव्ही खराब झालाय, मला टीव्ही घ्यायचा आहे। लोन 2 लाखाचं पास झालं उज्जवल मधून, मला ते लोन पण कॅन्सल झालं, कशामुळं? त्यांनी सिबिल खराब झालं म्हणून। हा, मग गरिबांनी करणार काय सांगा बरं? तुम्हाला असं सांगितलं गेलं होतं का लाडकी बहिणीच्या ह्याच्यामध्ये काहीच नव्हतं, लाडकी बहीण योजना नंतर निघली, ह्या जादूगर ह्याने आम्हाला फसवलंय। लाडकी बहीण योजना निघून किती 7-8 महिने झाले, जून मध्ये त्याला 1 वर्ष होतंय ना। नाही, पण असं सांगितलं होतं का लाडकी बहिणीची स्कीम आहे, तुम्हाला लाडकी बहिणीसारखी स्कीम तुम्हाला दिली जाईल? काहीच नाही बोललेलं, ते असं काही शब्द मला वापरण्याला लाडक्या बहिणीचा विषयच नव्हता त्याच्यामध्ये, नुसतं सिबिलचा इशू आणि तुम्हाला 3 महिन्यामध्ये क्लोज करतो बोलला होता। आणि ते पण तिथं नेऊन बोलला, आणि तिथं फोटो काढते मी, ते जिथून मला मोबाईल घेऊन दिला, मी फोटो काढतो, मला फोटो काढायचा अलाउड नाहीये, फोटो काढणं, तरी पण मी काढले, मी पोलिसांना पण दाखवले हे फोटो बघा या दुकानातले आहेत म्हणून, मला जिथं नेलं तिथले फोटो। आता सिबिल मध्ये तुमच्या अकाउंट मधून किती पैसे कट होतात काय? माझ्या अकाउंट मधून जेवढं चार्ज लागतो का ते लाडकी बहिणीचे पैसे पडले तिथे कट होऊन जातात, माझं फक्त लाडक्या बहिणीलाच अकाउंट दिलेलं आहे माझं, आणि माझ्या अकाउंट मी पैसे टाकत नाही, असे कट होतात म्हणून। तुम्ही काय करताय? मिस्टर काय करतात? माझे मिस्टर दवाखान्यामध्ये साफसफाईला असतात, मी घरच्या घर काम कुठे लागतं करते। आता तब्येत खराब आहे मोठं, माझ्या मुलाची तब्येत खराब आहे, माझ्या पोरीसारखं डॉक्टर तिचं MRI सांगितलं, आमच्या घरी सारखं दवाखाना आहे, आणि जर आम्हाला कुठे लोन घेऊन जर करायचं म्हणतं ते पण माझं थांबले त्याच्यामुळं। आज माझ्याकडे मोठे मोठे डॉक्युमेंट येतात, 5,500 माझं ब्लड टेस्ट झालंय, काय करणार मी गरीब लोक सांगा? आज मला ऑपरेशन करायचं आहे तर मला ऑपरेशनला पण आडवं येणार ना, कुठून लोन काढूनच ऑपरेशन होतं, गरीब लोक करणार कुठून हे सर्व गोष्टी? लोन ऋण काढूनच सण करतात, पण फसवलं ना आम्हाला, गोल बोलून तरी फास लावलाय। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।